नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तुम्ही आपला थंबनेल पाहिला असाल तर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये वाटप. आनंदाची बातमी, अनेक मेसेज आले. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या यूट्यूबवरती तुम्ही जर सर्च केलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख फिक्स झालेली आहे. या तारखेला 2100 रुपये येणार किंवा 1500 रुपये येणार अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, 26 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत, यांना देखील याच्यामध्ये हप्ते मिळणार आहेत अशा अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना जुलै महिन्याचे हप्ते वितरण झालेलंच आहे आणि आता ऑगस्ट महिन्याची उत्कंठा देखील त्यांना लागणार आहे. ही बातमी साहजिकच आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की ज्यावेळी हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू करण्यात येते त्यावेळी महत्त्वाच्या गोष्टी असतात की मंत्री आदित्य तटकरे यांचं प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ असेल, तर याच्यावरती निधी वितरित करण्यासंदर्भातली मंजुरीचं GR आहे तो येणे गरजेचं आहे. तर अशा या ज्यावेळी प्रोसेस होतात त्याच्यानंतर ही हप्ते वितरण आहे ती प्रोसेस सुरू केली जाते. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो देखील तुमच्या बँक खात्यामध्ये येणारच आहे. तर साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 31 ऑगस्ट आहेत, कारण की गणपतीचा सण आहे. 31 ऑगस्टच्या आतमध्ये हा GR पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना वितरित केला जाण्याची शक्यता आहे. कारण अजून तरी GR देखील आले नाहीये. मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील कोणतीच घोषणा केलेली नाहीये. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरवण्यात आलेल्या आहेत यांची कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू आहे आणि याच्यामध्ये आता ज्या 26 लाख ज्या बहिणी आहेत यांना कागदपत्र पडताळणीसाठी 15 दिवसांची मुदत साधारणतः एवढा कालावधी लागणार आहे असं देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं. आणि या कागदपत्र पडताळणीमध्ये जर अशा अपात्र बहिणी पात्र होत असतील तर त्यांना देखील पुढील महिन्याचा ज्यावेळी हप्ता ऑगस्टचा मिळणार आहे त्यावेळी मागील जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे हप्ते त्यांना देणार अशी ग्वाही मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपया वितरणासंदर्भात अजून घोषणा झाली नाही आहे. सध्या कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि KYC देखील काही दिवसामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात जरी अनेक व्हिडिओज आले तरी अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. हप्ते वितरणाची तारीख घोषित झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.